आज सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाने पेपर फुटी विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील विविध भरती आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात प्रतिकात्मक पेपर विक्रीचा स्टॉल उभारला. या स्टॉलवर टीईटी पेपर आणि सीईटी पेपर अशा पाट्या लावण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक पेपरची किंमत लाखो रुपयांमध्ये दाखवून भ्रष्ट व्यवस्थेवर उपरोधिक टीका करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात मोठे लक्ष वेधले गेले असून सरकारला थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. निश्चितच हे उपरोधिक आंदोलन आज आमच्यावर करण्याची वेळ आली आणि या सरकारने आणली आहे. गेले 1 वर्ष बघितलं तर मुलांच्या भवितव्याशी कोणतंही देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे. मुलं अभ्यास करतायत, कोणतं नियोजन करतायत आणि आम्ही उद्या परीक्षेला जाणार अशा पद्धतीने मुलं रात्रंदिवस आपले डोळे फोडून अभ्यास करतात आणि त्यांना आदल्या दिवशी कळतं ह्या नालायक सरकारमुळे पेपर फुटला आहे आणि परीक्षा रद्द झाली आहे आणि मुलं हताश होऊन जातात. आज मुलांच्या भवितव्याशी पूर्णपणे छेडछाड हे सरकार करतंय आणि सरकारचे कुठेतरी डोळे उघडावेत म्हणून आम्ही स्पेशल ऑफर आज बुधवारच्या कुडाच्या बाजारमध्ये देऊन सरकारचे डोळे उघडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. आत्महत्या करताय, मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आणि याच्या पुढे परीक्षा द्यायची की नाही याबद्दल मुलं साशंक राहणार आहेत आणि या संदर्भात हे आज आम्ही हे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मान्सून ऑफर लावली आहे. मान्सून ऑफर म्हणजे काय, आता शिक्षण मंत्री विकतातच आहेत ना पेपर, ते ऑफर देत आहेत, आमदार खासदार फोडतायत आणि आता मुलांचं भवितव्य फोडतायत. त्याच्यामुळे कुठेतरी हे उपरोधिक आंदोलन करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आमच्यावर आली आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे.